नमस्कार. आज मी इथे एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. तर आज आपण बनवणार आहे हिरवी मिरची टाकून केलेले खारे वांगे. चला तर मग बघूया या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर इथे मी जिरे घेतलेले आहे, 1-2 चम्मच लसूण पाकळी घेतलेली आहे, सुके खोबरे घेतलेले आहे, अगदी थोडेसे कढीपत्ता, हळद आणि 1-2-3 वाटण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर. त्याचबरोबर आपल्याला इथे शेंगदाणे लागणार आहेत. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि ही वांगी मी अशी मधून काप दिलेली आहेत. पाहत असाल तुम्ही अशा पद्धतीने मी या सगळ्या वांग्यांना मधून काप दिलेला आहे आणि ती मी अशी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली आहेत. अशी पाण्यामध्ये वांगी बुडवून ठेवली की ती काळी पडत नाहीत. आता चला तर मग आपण बघूया कशी बनवायची ही रेसिपी. मी इथे वाटण्यासाठी घेतलेला आहे शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर. त्याचबरोबर हे आपण जे घेतलेलं आहे सुकं खोबरं, लसूण, जिरे आणि मी थोडीशी हळद याच्यामध्ये ॲड करते. आपल्याला हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे. हे बघत असाल तुम्ही. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, फक्त कोरडंच फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल. हे पहा, मी इथे पाणी वापरलेलं नाही आहे, पाणी वापरायचं नाही. हे असं सुकं फिरवून घ्यायचं आहे. हा सगळा मसाला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा, आता हा मसाला आपल्याला या वांग्यामध्ये भरायचा आहे, त्यामुळे हा आपण सुकाच फिरवलेला आहे. याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं नाही आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ ॲड करते. तुम्ही वाटताना जरी मीठ टाकलं तरी चालेल. आता हा मसाला अशा पद्धतीने संपूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. हे पहा, हे आपण जे चिरा पाडलेले आहेत याच्यामध्ये हा मसाला आपण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. सगळी वांगी आपण आता भरून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने भरून घेतलेली आहेत. अशी छानशी भरून घेतलेली आहेत. आता आपण बघूया या वांग्यांना फोडणी कशी द्यायची. चला तर मग फोडणीसाठी लागणारं साहित्य: जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी, हिरवी मिरची घेतलेली आहे 1-7-8 मधून चिरलेले आहेत, ठेचलेला लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. त्याचबरोबर हळद आणि हिंग आपल्याला हे फोडणीसाठी लागणार आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे छान तडतडले की मग आपण याच्यामध्येच कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची. आपण या मिरचींना मधून चिरा पाडलेले आहेत. आपण इथे लाल तिखट नाही वापरणार आहोत, आपण हिरवी मिरची वापरणार आहे. त्याच्यामुळे त्याला तिखटपणा यायसाठी आपण या मिरच्या मधून कापून घेतलेल्या आहेत. आता आपण इथे 2 चम्मच हिंग ॲड करतो आहे. त्याचबरोबर 2 चम्मच हळद घेतलेली आहे आणि आपण इथे आता थोडंसं अर्धा चम्मच मीठ ॲड करतो आहे, कारण हे आपल्याला थोडंसं खारट असं बनवायचं आहे. त्याच्यामुळे मी वाटणामध्ये पण मीठ घेतलेलं आणि आताही मी थोडंसं मीठ ॲड करते. कोथिंबीर. हे छानसं सगळं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान अशी फोडणी तयार झाली आहे. आता आपण ही जी वांगी भरून घेतली होती ती याच्यामध्ये परतून घ्यायची तेलामध्ये. ही अशी सगळी वांगी मी याच्यामध्ये अशी परतून घेते छान. हे पहा, असं एकसारखं परतून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघत असाल ही छान अशी परतली गेली आहेत. आणि आता आपण याच्यामध्ये जो राहिलेला मसाला होता तोही टाकून घ्यायचा आहे. हे पहा, हा राहिलेला मसालाही मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे.
हे पहा, आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत. हे पहा, आणि हे असं झाकायचं पटकन, म्हणजे एक चरखा बसला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने. इथे थंड पाणी वापरलेलं नाही, मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे. इथे मी साधारणतः 1-1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला कितपत हा रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. हे पहा, हे आता असं झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनटं मीडियम गॅस करून. आपण हे आता झाकून ठेवूया. आता 10 ते 15 मिनटानं तुम्ही पाहत असाल एक छान उकळी फुटलेली आहे आणि जवळजवळ आपली आता वांगी शिजून ही झालेली आहेत. छान असा रस्सा तयार झालेला आहे. बघत असाल तुम्ही सगळं कसं एकजीव झालेलं आहे. घटसर असा रस्सा तयार झालेला आहे. वांगीही शिजून छान झालेली आहेत. हे पहा, छान असं मस्त खारं वांगं तयार झालेलं आहे इथे. हे पहा, याच्यावर मी आता कोथिंबीर टाकून घेते. आहा, खूप छान हा रस्सा बनतो. तुम्ही हे चपातीसोबत, भाकरीसोबत ही खाऊ शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. चला तर मग आता पुन्हा भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मजेत रहा आणि आनंदी रहा. नमस्कार.